बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण कायम चर्चेत राहिला. कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी सोशल मीडिया पोस्टमुळे. सूरज त्याच्या चाहत्यांसोबत कायम कनेक्टेड असतो. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सूरजला सिनेमा ऑफर झाला. केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक मध्ये त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. पण सूरजने हार मानली नाही. त्याला आता या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहे. अभिनेता म्हणून पुढे येण्यासाठी तो कायम मेहनत घेत आहे. तर आता त्याला साऊथ सिनेमात झळकण्याचा वेध लागला आहे. त्याला दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याची इच्छा आहे, असं त्याने व्यक्त केलं आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत सूरज करिअर बद्दल म्हणाला आहे. सूरज म्हणाला होता की आधी करिअर मग लग्न. त्यानुसार सूरजने करिअर करत लग्न देखील केलं आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तो आता प्रयत्न करत आहे. हॉट सिटीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की मला एकदा दाक्षिणात्य सिनेमात काम करायची इच्छा आहे आणि ते मी करणारच. एकदा तरी मला साऊथ चित्रपटात काम करायचं आहे. मला साऊथ इंडस्ट्री खूप आवडते. त्यांचे ॲक्शन सीन खूप आवडतात आणि मी ते चित्रपट बघून तसं ॲक्शन देखील करण्याचा प्रयत्न करतो. बिग बॉसच्या घरात देखील मी तसं केलं होतं. एवढंच नाही तर सूरजने आवडत्या अभिनेत्याबद्दल देखील म्हटलं आहे. सूरज म्हणाला, "मला अल्लू अर्जुन खूप आवडतो. मला त्याच्यासोबत त्याच्या चित्रपटात काम करायचं आहे. त्याचे चित्रपट खूप भारी असतात. एकदाच चित्रपट करतो, ते पण भारी करतो. माझं देखील तसंच आहे. एकदाच मी काम करतो, पण ते टॉपचं काम करतो." सूरजने साऊथ इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. तो असंही म्हणाला की माझी सयाजी शिंदे बरोबर ओळख झाली तर मी नक्कीच साऊथ इंडस्ट्रीत काम करू शकतो. तर आता सूरज नेमकं नवीन काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर आता सूरज साऊथ सिनेमात कधी झळकणार याची देखील उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. तर सूरज चव्हाणबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.